माईक धारण करा। शाबास रे, बहादर आहे का? 16 करू का भाऊ? आता 16 कर। 10 आणि 6 हे किती आहे? अजून एक 6चं टार्गेट आहे, राबून टाका, पुन्हा सांगू नका या भानगडी। सुमडीत कुंबडी कर फक्त, तुम्हाला चटका देऊ का? ज्यादा सरांना चटका दे। सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते। आज आलो आपण समनापूरला आणि खूप दिवसापासून आठवण होती की समनापूरला जाऊन चाचांचा वडापाव खायचा। चला मित्रांनो, तिथला समनापूरचा वडापाव कसा बनतो ते बघूया। इथे मित्रांनो वडापाव करण्याची पद्धत पण एक वेगळी आहे। बटाटा भाजी आहे आणि छोटे छोटे पावाचे भाग केलेले आणि त्याचे गोळे करताय मस्त वडापाव। आणि इकडे लगेच बेसन पीठ मध्ये मिक्स करून वडापाव बनवणं चालू आहे। फेमस समनापूरचा चाचांचा वडापाव। मी आज आलो आहे, तुम्ही पण कधी इकडून आले समनापूरला, संगमनेरपासून फक्त 10 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती समनापूर चाचांचा वडापाव। आमच्याकडं कसं आहे, वडा माणूस खायला आल्यानंतर आम्ही त्यांना म्हणतो, साहेब तुम्ही खाता का नेता? खाता का नेता? सध्याच नेत्याचं जास्त राजकारण चालू आहे, त्याच्यामुळे सध्या नेतागिरी जादा चालू आहे। तर मग नेता जास्त आहे आमच्याकडं, खाता आहे पण नेता जास्त आहे। आणि पिता पण आहे का? पिता म्हणजे मग ते पाण्याची बाटली, वडा खाल्ल्यानंतर पाणी प्यावं लागतं, थोडं तर थंड व्हायला पाहिजे तिखट लागल्यानंतर। हो, तर मग ते पाणी प्यायला त्याचं नाव आम्ही पेता ठेवेल। मिरची आमच्याकडं हिरवी मिरची तळून देतो आम्ही, तिला चटका म्हणतो। तर अशोक भाऊंला, अशोक ना, अशोक भाऊंला आम्ही आता चटका देणार आहे। आणि मिठाला समुद्राचा झटका म्हणतो, समुद्राचा झटका। तर त्यांना झटका देणार आहे, झटका पण खायला। हे बघा मस्त तुम्ही बघू शकता, गरमागरम 2 वडेपाव आणि आहे मस्त समुद्राचा झटका म्हणजेच मिरची समनापूरची। चला स्वाद घेऊया। गरमागरम मस्त पाव पण आहे मित्रांनो। हे बघा पाव आणि त्यात वडा, आणि तो पण समनापूरच्या स्टाईलने खाणार। हे बघा गरमागरम, अरे काय वाफ निघली, तोंडाला पाणी सुटलं। आणि चला स्वाद घेऊया, बोलण्यात वेळ नाही वाय घालायचा भाई, भयंकर वेगाने। खरंच चाचा जसं बोलतो भयंकर वेगाने धक्का लागला आणि मला तर नाही आवडला। तुम्ही पण समनापूरला आले, शिर्डी पुण्याला जाताना तर चाच्याकडे या आणि समनापूरचा वडापाव नक्की ट्राय करा। आणि तसेच अशोक बस्ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। वडापाव कसा वाटतो? एक नंबर टेस्ट, एक नंबर क्वालिटी, रोज खाल्ला तरी कंटाळते। एक नंबर वडापाव आहे, खास करून रायगडवरून खाण्यासाठी वडापाव खाण्यासाठी आलेली आहे। एकच नंबर है। चेक। आ गया शहर, मैंने छोड़ दिया गांव, अब नासिक में करता हूँ काम। बड़ा पाव लोग मुझसे पूछते हैं जो बड़े पाव का भाव, तो फिर कहता हूँ मैं सर पहले बड़ा तो खाओ, जब खाओगे बड़ा तो लौट आएंगी जवानी। आज बड़ी की कहानी आज सबको सुनानी, जब जाता मैं गोडाउन पर तो मजे लेती नानी, मुझसे रसूलानी 4 का मुझ भरवाती पानी। यूँ ही चल रही थी मेरे काम की कहानी, हर रोज की तरह खोली एक दुकान। जब दिन मैंने किया बटाटे का नुकसान, जब देखो मैंने किया बटाटे का नुकसान, जब कहीं फिर नानी देखो सेठ को बुलान, सेठ ने फिर थोड़ी मुझे डांट सी लगाई। जब एक बात देखो मेरे समझ में आई, मैंने सोचा पूरी रात बड़ा पाव के ऊपर देखो लिखे डाली लाइन, बड़ा पाव देते नाना 48 के 4। जब गाड़ी देखो नाना जी के घर पे बड़ी कार, खड़ी देखो हो रही है वो बेकार, क्योंकि चलता है नाना जी का बड़े का कारोबार। खाता की नेता का जब किया फिर 4, जब और चला उनका ये कारोबार। जब मेरे लक्ष्य में आया एक विचार, बड़ा पाव के ही ऊपर मैंने गा दी है लाइन, देखो लिख के 2 4। समनापूरचा वडा हा 1978 मध्ये चालू केलेला आहे। 1978 मध्ये? हो, 1978 मध्ये। आणि त्यावेळेस समनापूरचा वडापाव किती रुपयाला विकायचे? तर समनापूरचा वडा माझा 30 पैसे 4 आणे असा होता। आणि आता सध्या किती चालू आहे? आता 12 रुपये। 12 रुपये। आणि आपल्या इथल्या समनापूर वडापावचा टायमिंग काय असतो? सकाळी 9 साडेनऊला चालू होतं, तर रात्री 10 वाजता। रात्री 10 वाजता। आणि प्रत्येक दिवशी चालू असतं? हा, डेली चालू राहतं, फक्त सणवार सोडून। सणवार सोडून। इथला ॲड्रेस काय समनापूरचा? समनापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। लल्लाचे लोकल 2008 पासून कंटिन्यू वडा खातोय चाचाचा। आता मी बाहेरगावी असतो कामानिमित्त, पण जेव्हाही येतो वडापाव खाल्ल्याशिवाय घरी जात नाही। छान है। समनापूर का वड़ा पाव कैसा लगता है?
देखिए उन्होंने खाया बहुत बढ़िया वड़ा पाव है। हम लोग दिल्ली से आए हैं, शिवाशंकर से हम शिरडी जा रहे थे तो मेरे मित्र ने बताया कि रुकते रास्ते में ये ट्राई जरूर कीजिएगा। हम खा रहे वाकई बहुत टेस्टी है, गरम गरम वड़ा पाव। मैं रिकमेंड करूँगा जो भी निकले यहाँ से जरूर खा लें, बहुत बढ़िया। जितेंद्र बोत्रे सर आहेत, हे महाराष्ट्र भाजप अध्यक्ष महाराष्ट्राचे, यांचंही स्वागत करतो। स्वागत आहे सर तुमचं। तुमचा वडापाव खाऊन आम्हाला खूप छान वाटलंय। तुमचा वडापाव खूप छान आणि तसेच आमच्याबरोबर आहेत भाजपाचे कार्यकर्ते आहेत, यांचंही स्वागत आहे। तसेच दिवेश गावस्कर सर आहेत, यांचंही स्वागत आहे। दिवेश भाऊ तुम्ही आता खाता का नेता टोपी आणि टोपी आता एखादी पेतला का प्रकाश भांगरे सर आहेत आणि आमचे हरिभक्त पारायण संजय चव्हाण सर आहेत, यांचं सर्वांचं स्वागत करतो मी। तसेच भानचंद्र ढोरे सर आहेत, यांचंही स्वागत करतो मी। आणि आमचे सुनील अण्णा शेळके यांना एक वेळ वडा खायला घेऊन या तुम्ही, मावळचे आमदार आहेत ते, थोडं आमचंही बरं होऊन जाईल। आणि आता हरिभक्त पारायण यांना बोलूशी वाटत नाही, कारण ते पेत नसतील पण पाणी पेत असतील, तेव्हा त्यांना विचारू आपण खाता का नाही का सर? एखादी पेता पाण्याची वाटली, बाकी तर नाही बोलणार। भाई ज्याच्याकडे आले आणि गरमागरम वडेपावच मिळणार, थंडी बिलकुल मिळणार नाही, कारण लांबून लांबून लोक वडेपाव खायला येतात आणि चाचा त्यांना बिलकुल नाराज करत नाही। आणि खाता का नेता आणि सगळे खाता पण आणि नेता पण, आणि मीच पण आज पण खाता पण नेणार आणि नेता पण नेणार आणि झटका पण खाणार मित्रांनो समुद्राचा। मित्रांनो बाहेरचे प्रवासी रोडनी चालले का समनापूरचा वडापाव पहिले घेऊन जात आहे बघा, मस्त वडापाव घेऊन चालले। अशोक बस्ते नाशिक असं ह्या चॅनलचं नाव आहे। तर ह्या चॅनलला अवश्य भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि मित्रांनो तुम्ही पण जर समनापूरला आले तर चाचांना भेटून जा आणि वडापाव तर खाऊन जा।